13 एप्रिल 2026 सोमवारचे बाजारभाव. डाळिंब 120 ते 350 रुपये किलो, कलिंगड 5 ते 12 रुपये किलो, पेरू 7 ते 20 रुपये किलो, खरबूज 8 ते 28 रुपये किलो, पपई 7 ते 20 रुपये किलो, चिकू 20 ते 30 रुपये किलो, मोसंबी 20 ते 50 रुपये किलो, संत्रा 40 ते 100 रुपये किलो, लिंबू 40 ते 130 रुपये किलो, अंजीर 40 ते 150 रुपये किलो, द्राक्ष 20 ते 100 रुपये किलो, रामफळ 20 ते 60 रुपये किलो, नारळ 15 ते 30 रुपये प्रति नारळ, ड्रॅगन फ्रूट 70 ते 150 रुपये किलो, अननस 20 ते 40 रुपये किलो, सफरचंद 30 ते 130 रुपये किलो, केळी 5 ते 10 रुपये डझन, टमॅटो 7 ते 20 रुपये किलो, कारले 15 ते 30 रुपये किलो, शिमला मिरची 30 ते 40 रुपये किलो, कलर शिमला 25 ते 55 रुपये किलो, दोडका 15 ते 32 रुपये किलो, हिरवी काकडी 10 ते 16 रुपये किलो, पांढरी काकडी 10 ते 20 रुपये किलो, वांगी 10 ते 30 रुपये किलो, जळगावची वांगी 6 ते 20 रुपये किलो, भारताची वांगी 6 ते 20 रुपये किलो, मिरची 25 ते 55 रुपये, दुधी भोपळा 8 ते 15 रुपये, शेवगा 15 ते 30 रुपये, घेवडा 30 ते 60 रुपये, भेंडी 14 ते 50 रुपये किलो, गवार 25 ते 60 रुपये किलो, फ्लावर 5 ते 15 रुपये किलो, कोबी 3 ते 8 रुपये किलो, बीन्स 30 ते 40 रुपये किलो, चवळी 15 ते 30 रुपये किलो, भुईमुग 40 ते 70 रुपये किलो, तोंडली 20 ते 30 रुपये किलो, आले 25 ते 40 रुपये किलो, डांगर 6 ते 12 रुपये किलो, कवळा 15 ते 38 रुपये किलो, बीट 7 ते 15 रुपये किलो, मुळा 6 ते 10 रुपये गड्डी, गाजर 10 ते 25 रुपये किलो, डेमसे 10 ते 30 रुपये किलो, गोसावरी 15 ते 30 रुपये किलो, वाटाणा 50 ते 80 रुपये किलो, पडवळ 20 ते 25 रुपये किलो, कांद्याचे पात 4 ते 12 रुपये पेंडी, मेथी 8 ते 20 रुपये जोडी, पालक 7 ते 15 रुपये जोडी, कोथिंबीर 8 ते 16 रुपये पेंडी, शेपू 5 ते 10 रुपये जोडी. कांद्याचे बाजारभाव 7 ते 12 रुपये किलो कांदा, भगवा झेंडू 10 ते 30 रुपये, पिवळा झेंडू 10 ते 25 रुपये, तुकडा गुलाब 40 ते 70 रुपये, डच गुलाब 50 ते 100 रुपये, जिप्सी 40 ते 100 रुपये गड्डी, बिजली 10 ते 20 रुपये, गुडछडी 40 ते 60 रुपये, मोगरा 300 ते 700 रुपये किलो, दरबेरा 30 ते 40 रुपये किलो, पिवळी शेवंती 30 ते 60 रुपये किलो, पांढरी शेवंती 25 ते 30 रुपये किलो, स्वीटकॉर्न 9 ते 12 रुपये किलो, राजमा 40 ते 65 रुपये किलो, बटाटा 5 ते 12 रुपये किलो, लसूण 40 ते 180 रुपये किलो. अशाच प्रकारचे गुलटेकडी मार्केटचे बाजारभाव दररोजसाठी जाणून घेण्यासाठी चॅनलला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.